हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये बिझनेस इंटेलिजन्स आर्किटेक्चर हा आपण पॉईंट बघणार आहोत. तर बिझनेस इंटेलिजन्स आर्किटेक्चरमध्ये हे जे काही मेजर फर्स्ट 3 कंपोनंट आहेत, डेटा सोर्सेस, सेकंड डेटा वेअर हाऊस अँड डेटा मार्ट, आणि थर्ड वन डेटा एक्सप्लोरेशन्स. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे जे काही बाकीचे आहेत डेटा मायनिंग, ऑप्टिमायझेशन आणि डिसिजन्स, हे 3 कंपोनंट्स ॲड केलेले आहेत. ओके, आणि ह्या बिझनेस इंटेलिजन्समधले हे 3 मेन मेजर कंपोनंट आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की व्हॉट इज डेटा सोर्सेस. ओके, तर डेटा सोर्सेसमध्ये काय सांगितलं आहे की इन अ फर्स्ट स्टेज इट इज नेसेसरी टू गॅदर and integrate the data stored in the various primary and secondary sources which are heterogeneous in origin and type. ओके, आता या डेटा सोर्सेसमध्ये काय येणार आहे की तुम्ही जो काही एखादी बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी हे जे काही कंपोनंट आहेत हे कंपोनंट आपल्याला यूज करायचे. तर या डेटा सोर्सेसमध्ये तुमचा जो काही एक्सटर्नल डेटा असणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी सिस्टीम डेव्हलप करायची असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची, इंटिग्रेट आणि गॅदर करायची. ओके, तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो काही डेटा आहे हा प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टोअर करून ठेवायचं. ओके, तर सेकंड स्टेज आहे डेटावेअर, म्हणजे जी काही तुमचा रॉ मटेरियल आहे, रॉ डेटा आहे तो कशामध्ये स्टोअर असणार आहे, डेटा सोर्सेसमध्ये असणार आहे. ओके, नेक्स्ट कंपोनंट आहे डेटा वेअर हाऊस अँड डेटा मार्ट. तर डेटा वेअर हाऊस आणि डेटा मार्ट म्हणजे काय, तर जो काही तुम्ही कलेक्शन केलेला जो काही रॉ डेटा आहे तर तो आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट करायचा. तर एक्स्ट्रॅक्ट करायचं म्हणजे काय, तर यूजिंग एक्स्ट्रॅक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन टूल्स नोन ॲज एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड, म्हणजे ह्या ETL प्रोसेसेस आहेत. द डेटा ओरिजिनेटिंग फ्रॉम द डिफरंट सोर्सेस आर स्टोर्ड इन डेटाबेसेस इंटेंडेड टू सपोर्ट बिझनेस इंटेलिजन्स ॲनालायसिस. ओके, म्हणजे या डेटा वेअर हाऊसेसमध्ये किंवा डेटा मार्टमध्ये जो काही डेटा सोर्सेसमध्ये जो काही रॉ डेटा आहे, रॉ मटेरियल आहे तो आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे तुमचा जो काही डेटा आहे किंवा एखादी इन्फॉर्मेशन असेल ती कशामध्ये स्टोअर असणार आहे, डेटा वेअर हाऊसमध्ये स्टोअर असणार आहे किंवा डेटा मार्टमध्ये काय असणार आहे, स्टोअर असणार आहे ॲज अ लाईक डेटाबेससारखं. म्हणजे डेटाबेसमध्ये ओव्हरऑल जी काही तुमची सिस्टीमची जी काही इन्फो असणार आहे, जो काही डेटा असणार आहे तो कशामध्ये स्टोअर असणार आहे, तुमच्या डेटा मार्टमध्ये स्टोअर असणार आहे. थर्ड वन आहे डेटा एक्सप्लोरेशन्स. ओके, आता डेटा एक्सप्लोरेशन्स म्हणजे काय की इट इज अ थर्ड लेवल ऑफ द पिरॅमिड. वी फाइंड द टूल्स फॉर परफॉर्मिंग passive business intelligence analysis which consist of query and reporting systems as well as statistical methods. म्हणजे या डेटा एक्सप्लोरेशनमध्ये काय असणार आहे की तुमचा जो काही बिझनेस इंटेलिजन्स सिस्टीमसाठी जे काही पॅसिव्ह तुमचे जे काही टूल्स आहेत ते आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. आता पॅसिव्ह टूल्स म्हणजे काय, तर तुमचे जे काही सिस्टीमला जे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह ॲप्रोच देणारे जे काही टूल्स आहेत ते टूल्स कशामध्ये यूज करायचे आहेत, फाइंड आउट आपल्याला करायचे डेटा एक्सप्लोरेशन. आता हा डेटा एक्सप्लोरेशन कोणामधून घेणार आपण, डेटा वेअर हाऊसमधून. म्हणजे एखाद्या सिस्टीमची समजा माहिती असेल, ही माहिती कशामध्ये स्टोअर असणार आहे, या डेटा वेअर हाऊसमध्ये असणार आहे. तर ह्या डेटा वेअर हाऊसमधून जे काही तुमच्या बिझनेससाठी पॉझिटिव्ह जे काही डेटा असणार आहे तो आपल्याला काय करायचं आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट स्टेप आहे डेटा मायनिंग. इट इज अ फोर्थ लेवल ऑफ पिरॅमिड. ओके, तर इट इन्क्ल्यूड्स ॲक्टिव्ह बिझनेस इंटेलिजन्स मेथडॉलॉजीज. ह्याच्यामध्ये काय यूज केलेले आहेत, म्हणजे इन्क्लूड आहेत
तर ॲक्टिव्ह बिझनेस इंटेलिजन्स मेथडॉलॉजीज ह्याच्यामध्ये काय आहेत, इन्क्लूड्स आहेत. whose purpose is the extraction of information and knowledge from data. म्हणजे तुमचा जो काही डेटा असणार आहे त्या डेटामधून काय काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, तर इन्फॉर्मेशन आणि नॉलेजफुल जो काही डेटा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. दिस इन्क्लूड मॅथमॅटिकल मॉडेल्स फॉर पॅटर्न रेकॉग्निशन, मशीन लर्निंग अँड डेटा मायनिंग टेक्निक्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय कशाचा यूज केलेला आहे, तर मॅथमॅटिकल्स मॉडेल्स यूज केलेले आहेत. म्हणजे एखादा डेटा समजा आता हा जो काही डेटा आहे वन ऑर मोर्स फाईल्स आहेत, तर या वन ऑर मोर्स फाईल्स आहेत तर त्या समजा आपल्याला इन शॉर्टमध्ये आपल्याला काय करायचं, डिस्प्ले करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला समजा लिहिता वाचता येत नसेल तर तो काय करणार आहे की एखाद्या आयकॉनच्या स्वरूपात किंवा एखाद्या दिलेल्या पिक्चरवरून त्याला काय करणार आहे, ती जी काही माहिती आहे त्या फोटोमधली जी काही माहिती आहे ती काय होणार आहे, त्याला ग्रास्प होणार आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मोबाईल फोन, तर मोबाईल फोनवरती आपल्याला जो काय जेव्हा कॉल येतो तेव्हा एक लाल बटन असतं आणि एक म्हणजे रेड बटन असतं आणि एक ग्रीन बटन असतं. पण आपल्याला माहिती आहे की ग्रीन बटन आहे हे कॉल रिसीव करण्यासाठी आहे आणि रेड बटन आहे हे कॉल एंड करण्यासाठी. मग एखादा समजा हे असेल एम्प्लॉई असेल किंवा कस्टमर असेल, त्याला समजा त्या मोबाईलमधली काय माहिती नसेल तर त्याला एवढंच माहिती असणार आयकॉनवरून की ग्रीन बटन जो काय असेल तो कशासाठी आहे, कॉल रिसीवसाठी आहे आणि जो काय रेड बटन आहे हे कशासाठी आहे, कॉल एंड करण्यासाठी आहे. तर ही जी काही टेक्निक्स आहे म्हणजे तुमचा जो काही डेटा आहे तो डेटा कशाच्या स्वरूपात डिस्प्ले करायचा आहे, एखाद्या ग्राफिक्सच्या स्वरूपात किंवा एखाद्या चार्टच्या स्वरूपात आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. ओके. एखाद्या वन ऑर मोर्स फाईल्स असतील त्या वन ऑर मोर्स फाईल्स कशाच्या स्वरूपात डिस्प्ले करायच्या आहेत, एखाद्या ग्राफिक्स आणि एखाद्या चार्टच्या स्वरूपात आपल्याला काय करायचे, डिस्प्ले करायचे आहेत. म्हणजे हेच कशामध्ये असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅथमॅटिकल मॉडेल्स यूज करायचे आहेत. या मॅथमॅटिकल मॉडेल्समुळे तुमचा काय होणार आहे, सेव्ह ॲज टाईम होणार आहे. तिथे त्या एकाच मॅथमॅटिकल मॉडेल्समधून आपल्याला वन ऑर मोर्स इन्फॉर्मेशन्स किंवा त्याच्यामधून नॉलेज आपल्याला काय होणार आहे, ग्राफ्स होणार आहे. ओके. नेक्स्ट आहे ऑप्टिमायझेशन स्टेप. ओके. इट इज फिफ्थ लेवल ऑफ पिरॅमिड. ओके. वी फाइंड optimization models that allows us to determine best solution out of set of alternative actions, which is usually fairly extensive and sometimes even infinite. म्हणजे तुमचा जो काही आता ऑप्टिमायझेशन काय करायचं आहे की तुमचा जो काही डेटा असणार आहे, डेटा वेअर हाऊसमधली एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादी तुमच्या ज्या काही आयडियाज असतील त्या आयडियाजमधलं तुमचं जो काही बेस्ट सोल्युशन असणार आहे किंवा तुमचे जे काही बेस्ट आयडियाज आहेत त्या इथे काय करायचे आहेत, ऑप्टिमाइज करायचे. ओके. नेक्स्ट लास्ट स्टेप आहे डिसिजन्स. हे डिसिजन स्टेप सगळ्यांना माहितीच आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फायनली द टॉप ऑफ द पिरॅमिड करस्पॉन्ड्स टू द चॉईस and the actual adoption of a specific decision and in some way represents the natural conclusion of the decision making process. ओके. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स करून डेटा सोर्सेस जे काही तुमचा रॉ मटेरियल आहे त्याच्यावरून तुम्ही काय करणार आहात, तुमचा डेटा वेअर हाऊस तयार करणार आहात, नंतर डेटा एक्सप्लोअर करणार आहात, नंतर डेटा मायनिंग करणार, त्यानंतर डेटा ऑप्टिमायझेशन करणार आणि त्याच्यानंतर तुमची जी काही सिस्टीम आहे त्या बिझनेस इंटेलिजन्स सिस्टीम आहे त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात, डिसिजन्स करणार. ओके. तर हे मेजर एकूण टोटल 6 कंपोनंट आहेत बिझनेस इंटेलिजन्स सिस्टीमचे. ओके. डेटा सोर्सेस, डेटा मार्ट, डेटा एक्सप्लोरेशन, डेटा मायनिंग, ऑप्टिमायझेशन आणि डिसिजन्स. ओके. तर ह्या बाबतीत जर कोणाला शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.